आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे माजी सरचिटणीस विशालजी गायकवाड यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा। भारतीय जनता पक्षाचा अरे आवाज कुणाचा, अरे आवाज कुणाचा, माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा बोलो बोलो दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर आम्ही निषेध व्यक्त करण्याकरिता या ठिकाणी हे आंदोलन करत आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टीची स्थापना 1980 साली झाली। 80 सालापासून आजपर्यंत या 2025 सालापर्यंत भारतीय जनता पार्टीने खूप मोठी मजल मारलेली आहे। देशामध्ये 14 कोटीपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 1.5 कोटीपेक्षा जास्त सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आहेत। आणि या मोहिमेमध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघातले आमचे सर्व तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा मेहनत घेऊन या ठिकाणी जवळपास 80 ते 85 हजार प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आम्ही नोंदवलेले आहेत। भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय। 2014 सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा कार्यकर्ता सापडत होता, पण 2014 पासून आज 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल। या ठिकाणी एका दुसरा जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून माकून निवडून येत होता, त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतलेली आहे। जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत। त्याचबरोबर दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे। शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये 2 अंकी संख्या गाठण्याचं कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। मग पक्षाचा जो कार्यक्रम असेल, पक्षाचे जे उपक्रम असेल, घर चलो अभियान सारखं अभियान असेल, त्याचबरोबर सेवा पंधरवडा असेल, सेवा सप्ताह असेल, त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल, पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेला आहे। मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीने करत असताना हा असा का निर्णय घेतला जातोय? आपण पाहताय 2014 ची विधानसभा घ्या, 2019 ची विधानसभा घ्या, 2024 ची विधानसभा घ्या, प्रत्येक वेळेला आमच्या विधानसभेच्या आमदारांचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे। आज जिल्ह्यामध्ये 77,000 एवढ्या मताने निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का? अन्याय का? याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। पक्ष वाढायला, पक्षाचा विस्तार व्हायला आमचा विरोध नाही आहे, पण पक्षात येणारे लोक कुठल्या पद्धतीचे असावे, कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे। त्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढतायत, हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडतायत। त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे, त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही, त्यासाठी हे आंदोलन आहे। आपल्या सगळ्याला माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा आहे, पण आता सांगत सुटले हे महापालिकेचे प्रभाग आमचे आहेत, हे जिल्हा परिषद आमचे आहेत, हे पंचायत समिती आमचे आहेत,
हा कुठला नाही. जो कार्यकर्ता खस्ता खाल्ला, जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला, त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माळरानावर जाऊन, झोपडपट्टीत जाऊन, वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला. हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही हे निषेध आंदोलन व्यक्त करतोय. मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्या सगळ्यांना सांगायचंय, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला विरोध नाही आहे, पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत, कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत, त्या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल. आपल्याला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून, प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून, प्रत्येक नगरसेवकाकडून, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून, प्रत्येक पंचायत समितीकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून, प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर जाताना आमची मान झुकू नये. आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर ताट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी, अशा प्रकारचा प्रवेश द्यावा, एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय आणि थांबतो. धन्यवाद. प्रताप मल्लाव भारतीय बंधूंना माझी नम्र विनंती आहे. आज आपण जो निषेध व्यक्त करणार आहोत, त्या निषेधाची पार्श्वभूमिका आणि त्या निषेधाचा उद्देश आपण आपल्याला सांगायचा आहे. त्या उद्देशाने आज आपण भारतीय जनता पार्टी कार्यालय हे जिल्हा कार्यालयाच्या समोर जो निषेध आंदोलन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. त्या निमित्तानं सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांचं मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आज जे काय आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे, त्या आंदोलनाची थोडक्यात मी प्रस्तावना करतो. मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरसामी बोलतो. आज गेल्या काही दिवसापासून आपल्या पूर्ण प्रदेशामध्ये आणि सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काय पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तर त्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला आम्ही जुने कार्यकर्ते, पदाधिकारी सक्त विरोध करत आहोत. त्या विरोध करण्याचं कारण एकच आहे, पक्ष प्रवेश झालाच पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षाचा विस्तार झाला पाहिजे. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत आणि आम्ही सहमत आहोत. परंतु असा पक्ष प्रवेश करत असताना ज्या कुणाचा प्रवेश आपण करून घेणार आहे, त्या व्यक्तीचं चारित्र्य बघितलं पाहिजे, त्यांच्यावरचे विविध प्रकारचे आरोप आहेत का, त्या आरोपाची शहानिशा केली पाहिजे. आणि असा प्रवेश करताना ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्या भागातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊनच हा प्रवेश करावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. आणि या विनंतीच्या उद्देशाने आम्ही आज एकत्र आलेलो आहोत. काही आमचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते आपले मनोगत व्यक्त करतील. मी एकेकाचं नाव घेतो, त्याप्रमाणे थोडक्यात 5-5 मिनिटांमध्ये आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्हाला दक्षिण सोलापूर विधानसभेमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अब्दुलजी गायकवाड यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी कलंकित आणि भ्रष्टाचार असलेल्या नेत्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्याचे जे ध्येय धोरण त्या खालूनपासून वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी जो थाट घातला तो अत्यंत चुकीचा आहे. ही निवडणूक, येणारी निवडणूक ही विधानसभेची नाही किंवा लोकसभेची नाही, ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. आणि कार्यकर्त्यांसाठी हा कार्यकर्त्यांचा धरणं आंदोलनाचा विषय आपण या ठिकाणी लावून धरलेला आहे. येणाऱ्या काळात त्यांचा जर प्रवेश झाला त्या लोकांचा, तर कार्यकर्त्यांवर आमचा अन्याय होणार आहे. म्हणून त्या लोकांना प्रवेश देऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करत आहोत. पाहतोय कार्यकर्ते, तुमची काय म्हणणं आहे, काय भूमिका आहे? भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष किसान मोर्चा
थोडक्यात आपलं म्हणणं व्यक्त करा. शेतकरी आहे, भाजपचा मी छोटासा कार्यकर्ता आहे. काय 30 वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ दिले नाहीत त्या माणसाने आपल्याला. काय पोलिओ एजंट होऊ दिले नाहीत. एवढा त्रास आम्हाला दिलाय. आम्हाला सोसायटी सदस्य करून घेतलेलं नाही. यंदा आता शेतकऱ्याचं सगळं वाटोळ झालंय. ऊसाची बिलं दिले नाही ते आम्हाला. आमचा ऊस घालून मुठभर साखर तुम्ही दिली नाही खायला. दिवाळी आमचे कष्टात सुद्धा त्याने झाले. कसं तरी लोकमंगलच्या फाउंडेशनने थोडंफार दिलं, आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली. तर आमची दिवाळी नव्हती, आमचा शिमगा होता. आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडे हे करत असाल तर पक्षाचं वाटोळ होईल. एक दोघांचं वाटोळ होणार नाही, पक्षाचं वाटोळ होईल. आम्ही निष्ठेने राहिलोय. आज आमच्या पक्षाला काय फक्त ते आरसा म्हणून पक्षाला फक्त ते आरसा म्हणून का ते पाक आहे म्हणून पाक माणसाच्या जागी जर तुम्ही पोस्ट माणसं घेतले तर पक्षाचं सोलापूर जिल्ह्याचं वाटोळ होईल. वाटोळ करू नका. आम्ही शेतकरी आहे. तुमचं वाटोळ झालं तर शेतकऱ्याचं वाटोळ झालं. शेतकऱ्याचं वाटोळ झालं तर देश वाटोळ होईल. काय आज 30 वर्षाखाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोक त्यावेळेस आपल्याला मोठी सुद्धा वर करून दिलंय. कुणकसला कुणा पोलिओ एजंट होऊ दिलं नाही ते आमच्या गावात तिऱ्यात. पोलिओ एजंट आम्हाला सोसायटीचं सदस्यत्व करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही. आज आम्हाला दिवस चांगला आले ते. काय आज दिवस चांगला खऱ्याचं 100 वर्ष टिकतं, खोट्याचं 12 वर्ष उलट पालटा होतं. तसं झालंय. फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या. कसे बी घेऊ नका. कोणत्या नावाचं कोण बसत नसतंय, वाट्या नावात बसते ते. काय चालू बैलाची शिंग कोण बी धरताय, पशा बैलाची शिंग तेव्हा तुम्ही पक्ष द्यायला पाहिजे होतं. ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष द्यायचं होतं. तेव्हा ते आला नाही, तेव्हा तुम्हाला पक्ष दिसला नाही, तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही. तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होती. तेव्हा मी जनतेसाठी आलो, की आमच्या भल्यासाठी आलो. त्यांच्या भले तेव्हा जनता नव्हती का? आता जनता आली काय? आताच लोक आली काय? आताच गोरगरीब आली काय? नाव केलं एक माणसं सगळ्याच म्हणणंच ते आहे. तर भाजप सोडलं तर सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे असं. भाजप सोडलं तर सगळ्याच पक्षाचं म्हणणं आहे आम्ही येतो, तो येतो, मी येतो. तेव्हा त्या कोण येत नव्हतो तेव्हा तुम्ही पाय द्याल आमच्या मानावर. पण आता तुम्हाला देवाने पाय दिलाय तरी तरच दिलाय. आता आपल्या पक्षात कोण यायला दिलाय तरी तरच दिलाय. तुम्ही सांगा आता कोण यायला किती साखर विचार कारखान्याला आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.